नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. शनिवार विशेष भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे श्रावणी शनिवार. तर श्रावणी शनिवार निमित्त आपण ह्या 3 रांगोळ्या बघतोय. अतिशय सुंदर, सोप्या आणि नाजूक रांगोळ्या आहेत आणि कुणालाही जमतील अशाच आहेत. तर तिन्ही रांगोळ्या खूपच सोप्या आहेत. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर आवडल्या तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण आपल्या रांगोळ्या शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही रांगोळ्या बघायला भेटतील. पहिली रांगोळी आपली 3 ते 3 थेंबांची आहे. तर त्यात असं 4 पाकळ्या काढून घेतल्या आणि असे तुरे काढून घेतले 3-3. तुम्हाला जर बारीक रेष पाहिजे असेल तर आपल्या बोटाच्या चिमटीत एकदम थोडीच रांगोळी धरायची, म्हणजे ती रेष बारीक येते. तुम्ही जर जाड धरली तर रांगोळी पण जाड येते. म्हणजे जास्त रांगोळी जर चिमटीमध्ये धरली तर रांगोळी पण ती रेष पण जाड येते. अशी ते तुऱ्यांवर असे टिपके देऊन घेतलेत मी. आणि चॅनलवर जर नवीन असाल किंवा सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज नवीन आणि सोप्या रांगोळ्या बघायला भेटणार आहे, जेणेकरून तुमचाही वेळ वाचणार आहे. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल नक्कीच व्हिडिओ बघा. आतमध्ये अशा छोट्या छोट्या पाकळ्या काढून घेतल्या 4 आणि त्याला व्हाईट कलर देऊन घेतलाय. हिरव्या कलरचे 4 टिपके काढून घेतले, त्याला पण बोटाच्या साईडने डिझाईन करून घेतली. बघा आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. देवघरासमोर किंवा तुळशीसमोर, देवासमोर, दारासमोर काढा. तर दुसरी रांगोळी आपली 5 ते 3 आहे. आजच्या भागात तिन्ही रांगोळ्या पण टिपक्यांच्याच आहेत. रक्षाबंधनविषयी ज्या रांगोळ्या आहेत त्या पुढच्या आठवड्यात तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. पाटाभोवती काढण्यासाठीच्या रांगोळ्या म्हणजे बॉर्डर रांगोळ्या. तर तुम्ही मिस नका करू पुढचा आठवडा. मिस केला तरी व्हिडिओ बघायलाच भेटणार आहे. यूट्यूबचा व्हिडिओ कुठं जात नाही. आणि आपल्या आधीच्या पण म्हणजे आधी जे व्हिडिओ आहेत जुने, मागच्या वर्षीचे, त्यात पण बॉर्डर रांगोळ्या अतिशय सुंदर आहेत. तुम्ही त्या पण बघू शकता. आपली प्लेलिस्ट बनवली बॉर्डर रांगोळी नावाने, त्यात तुम्ही चेक करू शकता बॉर्डर रांगोळ्या. त्या तुम्ही आता गणपती वगैरे, गौरी गणपतीसाठी, परत आता भरपूर सण येणार आहे, रक्षाबंधनसाठी पण चांगल्या आहेत, तर त्या पण तुम्ही बघू शकतात. तशा आपण तर काढणारच आहे, पण त्या पण एकदा चेक करा, म्हणजे तुम्हाला जर आवडल्या त्यातून एखादी रांगोळी काढू शकता. सहा पाकळ्या काढल्या आपण आणि त्याच्यानंतर आतमध्ये अशा 3-3 रेषा, एक सरळ आणि 2 कर्व काढून घेतलेले प्रत्येक पाकळ्यांच्या मध्ये जो गॅप आहे त्यामध्ये, आणि त्याच्या टोकाला असे थेंब काढून घेतलेत. किती सोपी रांगोळी. तर अशा पद्धतीने ही पण रांगोळी रेडी झाली आपली. खूप सुंदर वाटते बघा ती पण. तर आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. तीन पाकळ्या काढतोय आपण याच्यामध्ये, त्यात व्हाईट कलर भरून घेणार आहे.
तुम्हाला व्हाईट कलर नसेल पाहिजे तर दुसराही कलर भरू शकता. ब्लॅक बॅकग्राऊंड असल्यामुळे मी व्हाईट कलर टाकला आहे. पिवळा वगैरे पण चालला असता. पण आपण कमी कलरमध्ये कशा रांगोळ्या काढायच्या ते बघतोय, म्हणजे फक्त व्हाईट कलर वापरून. कोणतेही टूल न वापरता आपण हे रांगोळ्या काढतोय, फक्त आपल्या हाताच्या मदतीने. नंतर अशी वेली काढून घ्यायची बाजूने 2. थोडं व्यवस्थित दिसतं आपण असा शेप दिल्यानंतर परत. त्यामुळे मी ते म्हणजे जेव्हा वेली काढते त्याला पुन्हा शेप देत असते. तर अशा पद्धतीने आपली ही पण रांगोळी रेडी होत आली आहे. तर या तिन्ही रांगोळ्या नक्कीच ट्राय करा मैत्रिणींनो, आणि कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि नक्कीच ट्राय करा. रोज एक रांगोळी काढून बघा तुमच्या दारासमोर. तर अशाच युनिक रांगोळ्यांसोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा. रोज दारासमोर नवीन रांगोळी काढा. तुमच्या दाराला शोभा आणा या रांगोळ्या काढून. तुम्ही जेवढं स्वतःच्या हाताने काढाल रांगोळ्या तेवढंच तुम्हाला समाधान लाभेल. म्हणजे आपल्याला समाधान वाटेल, अरे आपण काढली रांगोळी. रेडीमेडचंच युग आहे हे, रेडीमेड रांगोळ्या भरपूर आहेत. पण तुम्ही जेव्हा स्वतःच्या हाताने काढाल तेव्हाच ते छान वाटेल. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.